नमस्कार, मी ज्योती तुमचं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण शरीराला थंडावा देणारं अगदी छान असं मार्केटमध्ये अगदी मिळतं तसंच आपण गुलाबाचं सरबत करणार आहोत। तर रूह अफजा असतं अगदी त्याच पद्धतीने आज आपण गुलाबाचं सरबत करणार आहोत। जे मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो तर भरपूर महाग असतं, तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी किमतीमध्ये आपण आज गुलाबाचं छान असं रूह अफजासारखंच सरबत बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ते 100 ग्रॅम गुलाबं घेतलेली आहेत, म्हणजे ही गावठी गुलाब घेतलेली आहेत मी अगदी छोटी, आणि त्यांना भरपूर असा सुगंध असणारी गुलाबं मी इथे घेतलेली आहेत। तर आपल्याला अशाच प्रकारचे गुलाबं घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने सर्व ह्या गुलाबांच्या आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्याची जी देठं आहे ना ती आपल्याला टाकून द्यायची आहे। तर अशा पद्धतीने सर्व पाकळ्या मी इथे सर्व गुलाबांची काढून घेतलेली आहेत। मी 100 ग्रॅम इथे गुलाबं घेतलेली होती, अगदी छान अशी ताजी टवटवीत। हे पहा, तर आता हे पाकळ्या आहेत ना आपल्याला ते संपूर्ण एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। तर मी इथे एकदा धुवणार आहे आणि नंतर मग नळाखाली सुद्धा धुणार आहे। तर अशा पद्धतीने ह्या पाकळ्या अशा छान धुतल्या की अगदी वरती तरंगतात ह्या पाकळ्या, तर त्यामुळे हाताने थोड्याशा अगदी अलगद अशा थोड्याशा विसळून घ्यायच्या आणि मग वरच्यावर एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या। जे कचरा वगैरे असतो तो सर्व खाली बसतो तळाला जाऊन, तर मी एका चाळणीमध्ये ह्या पाकळ्या काढून घेणार आहे। तर सर्व पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या बाजूला ठेवूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्या ज्या पाण्यामध्ये किती कचरा आलेला आहे त्या, हे पहा खूप कचरा माती येते आणि त्यावर काही धूळ असेल ना ती सुद्धा निघून येते। आता ह्या पाकळ्या मी अगदी थोड्याशा या नळाखाली सुद्धा धुवून घेणार आहे। तर ह्या पाकळ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे। इथे मी एक स्टीलचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला ह्या पाकळ्या संपूर्ण घालायच्या आहेत। ह्या पाकळ्या उकळवल्या म्हणजे ह्या पाण्यामध्ये त्यांचा रंग अगदी सुरेख येतो, सगळा रंग त्यांचा ह्या पाण्यामध्ये निघून येतो। पाहू शकता तुम्ही ह्या पाकळ्या छानशा उकळायला लागलेल्या आहेत आणि अगदी थोडा थोडा याचा रंग यायला लागलेला आहे पाण्यामध्ये, आणि ज्या पाकळ्यांचा रंग होता ना अगदी छान गुलाबी, तो सर्व सफेद असा फिक्कट व्हायला लागलेला आहे। तर सर्व पाकळ्या आपल्याला आणखीन 5 ते 7 मिनटं अशाच पद्धतीने शिजवून घ्यायच्या आहेत। तर 5 मिनटं शिजवल्याच्या नंतर पहा किती सुंदर यांचा रंग पाण्यामध्ये उतरून आलेला आहे आणि ह्या पाकळ्या छान अशा पांढऱ्यासुद्धा झालेल्या आहेत आणि अगदी कमी झालेल्या आहेत शिजून। किती सुंदर रंग आलेला आहे, अगदी नॅचरल रंग आलेला आहे। ह्यामध्ये आपण अजिबात कोणताही रंग घातलेला नाही अजून तरी। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या पाकळ्या संपूर्ण आपल्याला गाळून घ्यायच्या आहेत एका भांड्यामध्ये। तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर यांचा रंग आलेला आहे, पहा कुठलंही इथे केमिकल वगैरे न वापरता खूप सुंदर रंग आलेला आहे, हे पहा। आणि ह्याचा सुंदर सुगंधसुद्धा येतो आहे, खूप छान या पाकळ्यांचा सुगंध या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि रंग तर अगदी सुरेख आलेला आहे। आता ह्या पाकळ्यांचा म्हणजे ह्या गुलाबाचा आपल्याला रंग वाढवायचा आहे, तर त्यासाठी मी इथे अगदी थोडंसं इथे बीट घेतलेलं आहे, बीटचे तुकडे घेतलेले आहेत। यामध्ये अजिबात आपण कोणताही रंग किंवा केमिकल वापरणार नाही, तर अगदी नॅचरल पद्धतीने आपण आज सरबत बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 2-4 बीटाचे तुकडे मिक्सरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलेले आहेत। तर अगदी थोडंसं बीट घातलं तर अजिबात बीटाचा सुगंध वगैरे येत नाही, तर काही हरकत नाही बीट घालायला, परंतु रंग अगदी सुरेख येतो। म्हणजे ह्या गुलाबाच्या सरबताचा रंग अगदी मार्केटमध्ये मिळतो ना अगदी त्याच पद्धतीने येतो। आता हा सरबत आपल्याला छान असा साखर घालून शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी एक मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये सरबत घातलेलं आहे। आता त्यामध्ये मी इथे 300 ग्राम साखर घेतलेली आहे, म्हणजे 250 ml कप भरून घेतला आणि त्यानंतर मी अर्धा कप इथे भरलेला आहे, म्हणजे 300 ग्राम मी इथे साखर घातलेली आहे। आता ही साखर आपल्याला ह्या रसामध्ये छान अशी उकळवून घ्यायची आहे। तर आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचं नाही आहे, फक्त ही साखर छान मेल्ट करून घ्यायची आहे आपल्याला, कारण आपण हे जेव्हा थंड करणार आहोत ना तेव्हा तो आणखीन घट्ट होईल। तर त्यामुळे आपण अगोदरच ही साखर पाक वगैरे करणार नाही, तर फक्त उकळवून घेणार आहोत, जेणेकरून साखर छान अशी मिक्स होईल या रसामध्ये। तर तुम्ही पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि हे साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे। आता आपला सरबत इथे तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आपण इथे तार वगैरे अजिबात केलेली नाही आहे, फक्त हाताला गुळगुळीत असं जाणवत आहे, तर तेवढाच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। तर ज्याप्रमाणे आपण गुलाबजामुन साठी नाही का साखर विरघळवून घेतो, अगदी त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा आपण साखर फक्त विरघळवून घ्यायची आहे,
पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे. आता या ठिकाणी मी गॅस बंद करणार आहे आणि हा जो गुलाबाचा सरबत आहे तो पूर्ण थंड करून घेणार आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधली वाफ निघून जाईल आणि पूर्ण हा लवकर थंड होईल. हे पहा, खूप सुंदर. आता ह्यामध्ये मी 2 चमचे इथे गुलाबजल घालणार आहे. याने काय होईल, भरपूर याचा सुगंध अगदी सुंदर येईल. आणि 2 चमचे इथे लिंबाचा रस, कारण लिंबाच्या रसाने काय होतं, यामध्ये जी आपण साखर घातलेली आहे ना, तर त्यामध्ये घट्ट होऊन पुन्हा साखर बनणार नाही, तर त्यामुळे मी लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी व्हिनेगरसुद्धा घालू शकता. आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भांडं आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण थंड झालेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता खूप घट्ट झालेलं आहे. तर त्यामुळे आपण लवकरच गॅस बंद केला होता, तरीसुद्धा हे थंड झाल्यावर घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला बाटलीमध्ये हा भरून घ्यायचा आहे, म्हणजे हा 12 महिने आपल्याला स्टोअर करता येतो. तर अगदी बाटली स्वच्छ धुवून याला पूर्ण अशी कोरडी करून घ्यायची आहे, कारण ह्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये. तर त्यासाठी पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये हा सरबत घालायचा आहे. हा सरबत तुम्ही 12 महिने अगदी छान असा स्टोअर करू शकता आणि फ्रीजमध्ये तर आणखीन हा राहू शकतो. तर अशा पद्धतीने हा सरबत एकदा घरी करून ठेवला की कोणत्याही सरबतामध्ये तुम्ही घालू शकता. जसं की कलिंगडचं सरबत किंवा काला खट्टा, आणखीन इतर कोणतेही सरबतामध्ये तुम्ही वापरू शकता. तर इथे आपण अजिबात कोणत्याही प्रिझर्वेटिव्हशिवाय, कोणत्याही केमिकल रंगाशिवाय आपण इथे गुलाबाचं छान असं सरबत तयार केलेलं आहे. तर आता आपण गुलाबाचं मस्त असं एक कोल्ड्रिंक्स बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे 2 बर्फाचे तुकडे घातलेले आहेत, सब्जा घातलेला आहे, गुलाब सरबत थोडंसं घातलेलं आहे, म्हणजे फक्त 2 चमचे, आणि ह्यावर थंड पाणी. सब्जा घालणं ऑप्शनल आहे, पण उन्हाळ्यामध्ये सब्जा किंवा गुलाब सरबत आतून शरीराला थंडावं देतं, तर त्यासाठी मी सब्जा कोणत्याही सरबतामध्ये वापरत असते. तर इथे आपलं गुलाबाचं सरबत तयार आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.